निवडणुकीत कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रूही नसतो. आता हेच उदाहरण देऊन सांगायचं झालं तर शिवसेना आणि भाजप यांची युती कमी आणि मैत्री जास्त होती. ही युती होण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी पुढाकार घेतला होता. पण आज भाजप आणि ठाकरे गट दोघंही एकमेकांना संपवायला निघालेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि MIM एकेकाळी ज्यांच्यात कमालीचं वैर होतं, एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी हे दोघं सोडत नव्हते. पण आता ते दोन शत्रू भाजपला रोखण्यासाठी एकमेकांना टाळी देण्याची शक्यता आहे. एका पक्षाने तसा प्रस्ताव देखील पाठवलाय. त्यामुळे खरंच हे दोन पक्ष छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये एकत्र येणार का? त्याचे राजकीय परिणाम काय होतील? इतर ठिकाणी या टाळीचा फायदा होणार की तोटा, याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. संभाव्य युती आणि आघाडी होण्याची शक्यता आहे, कारण काही ठिकाणी महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना एकत्र म्हणून निवडणूक लढवणार आहेत, तर काही ठिकाणी एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडी देखील काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. पण यात छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र भाजपला रोखण्यासाठी MIMने ठाकरे गटासमोर टाळीसाठी हात पुढे केलाय. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभूत करायचे असेल तर एकत्र येऊ अशी ऑफर इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पण हा प्रस्ताव का आला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. राज्यात 2019ला अभूतपूर्व राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून हे दोन पक्ष एकत्र येऊ शकतात असे वाटण्यास सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या राज्यसभा आणि विधानसभा परिषद निवडणुकीत MIMने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. अर्थात यासाठी त्यांच्यात अधिकृत संवाद झाला नव्हता, पण एकमेकांवर टीका न करता त्यांनी अघोषित आघाडी केली होती. त्यानंतर शिवसेना पक्ष फुटला आणि संभाव्य गणितही तशीच राहिली. पण या वर्षी एप्रिलमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. त्यामध्ये ठाकरे गटाने विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केले होते. मुस्लिम समाजाच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून हे विधेयक आणले असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर तेव्हाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी MIMचे नेते इम्तियाज जलील यांची भेट घेतली होती. पण त्यावेळी दोघांनीही ही राजकीय भेट नव्हती असे सांगत उठवलेले चर्चेचे मोहोळ शांत केले होते. त्यानंतर जूनमध्ये जलील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे विकासाचे राजकारण करतात असे म्हणत कौतुक केलं होतं. त्याचबरोबर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे स्वागत देखील केले होते. आज दोघांनाही समजलंय की त्यांच्या फुटीतून तिसऱ्याचा म्हणजेच भाजपचा फायदा झालाय. भाजपने शिवसेनेत फूट पाडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाला आपल्या सोबत घेऊन सत्ता मिळवली असा आरोप जलील यांनी केला होता. त्यामुळे निवडणुकीपुढे ते एकत्र येतील असं वाटत होतं. जलील यांनी तशी ऑफर देखील दिली. त्याचसोबत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीमधील एका पक्षाने आमच्यासोबत युती करण्याची इच्छा दाखवली होती, मात्र आमची ताकद असणाऱ्या जागांवर त्यांनी दावा केल्याने आम्ही युतीसाठी नकार दिलाय अशी माजी खासदार आणि MIMचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली होती. तर MIMला ठाकरे गटाने युतीसाठी ऑफर दिली असा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2010 साली निवडणूक झाली होती. त्यावेळी MIMचे अस्तित्व नव्हते, पण 2015 साली मात्र 25 जागा जिंकत त्यांनी आपली ताकद दाखवली होती. एवढंच नाही तर जलील हे आमदार म्हणून निवडणुकीत निवडून आले, तर 2019 मध्ये जलील खासदार म्हणून निवडून आले होते. आता ही झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जलील यांनी 2 नंबरची मते मिळवली होती, तर विधानसभा निवडणुकीत मध्य आणि पूर्व विधानसभा मतदारसंघात 2 नंबरची मते मिळवली होती. त्यातील मध्य आणि लोकसभेतही ठाकरे गट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. त्यामुळे ठाकरे गटाची ताकद क्षीण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जलील यांनी टाळीसाठी हात पुढे केल्यावरती दानवे यांनी तो टाळलाय. अंबादास दानवे यांनी मात्र MIM आणि शिवसेनेची विचारसरणी कधीच एक होऊ शकत नाही, तो पक्ष जातीयवादी आहे असं म्हणून जलील यांचे निवेदन नाकारले होते. मुस्लिम मतदारांची मालकी इम्तियाज जलील किंवा त्यांच्या पक्षाकडे नाही, मुस्लिमांचे मते महाविकास आघाडी आणि आमच्या पक्षालाही मिळू शकतात आणि मिळतातच असा दावा अंबादास दानवे यांनी केला. केवळ निवडणुका जिंकायच्या म्हणून आम्ही विचार सोडणार नाही. शिंदेची शिवसेना, भाजप यांना आम्हीही पराभूत करू शकतो. आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून जे मुस्लिमांचा द्वेष करतो असे मानण्याचे मुळीच कारण नाही. त्यामुळे MIMच्या ऑफरचा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही असे दानवे यांनी स्पष्ट केले. पण त्यानंतर सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी जिथे MIMचे उमेदवार नसतील तिथे कोणाला मतदान करायचे हे आमच्या मतदारांना चांगले माहिती आहे. मुंबईत आमच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मते दिली होती असा दावाही इम्तियाज जलील यांनी केला. आम्हाला जातीयवादी म्हणणाऱ्या पक्षांनी एकदा अपने गिरे भान में झाककर देखना चाहिए असा पलटवार जलील यांनी केला होता. पण आता MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मात्र ना शिवसेना ना भाजप, महापालिकेत MIMच मोठा भाऊ असं म्हणत सत्ताधारी शिवसेना भाजपला
आव्हान दिले। सध्या तरी ठाकरे गट आणि MIM एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे, पण काही जागांवर त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात। तसेच निवडणुकीनंतर देखील ते संख्याबळ पाहून एकत्र येऊ शकतात। पण संभाजीनगरमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजपची ताकद वाढली असून ठाकरे गट तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाणे ही धोक्याची घंटा आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणती राजकीय समीकरणे उदयास येणार आणि झेंडा कुणाचा फडकणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। या दोन्ही पक्षांच्या एकमेकांविषयीच्या भावना आणि समाजकारणाची पद्धत वेगळी जरी असली तरी एक हिंदुत्ववादी आणि एक जातीवादी असा दोन्ही पक्षांवर ठप्पा लागलेला असताना दोन्ही पक्ष एकत्र येतील का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागू नये। यावर तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा।